राज्यामध्ये SIR मोहिमेअंतर्गत तब्बल 2 कोटीहून अधिक मतदारांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे SIR मोहिमेवरून काँग्रेसही आक्रमक झाली। काँग्रेसनं SIR मोहिमेवरून गंभीर आरोप केलाय। काँग्रेसनं नेमकं काय म्हटलंय आणि SIR मोहिमेला पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे का? पहा सविस्तर या रिपोर्टमध्ये। महाराष्ट्रात 2 कोटी मतदार वगळणार, अल्पसंख्याकांना टार्गेट करण्यासाठी SIR, काँग्रेसच्या वडेट्टीवारांचा आरोप, आंदोलनाचा इशारा। महाराष्ट्रातही SIR मोहिमेवरून वाद निर्माण झालाय, कारण राज्यातले तब्बल 2 कोटीहून जास्त मतदार या मोहिमेमुळे वगळले जाण्याची चिन्ह आहे। एकीकडे SIR मोहिमेला आणखी मुदतवाढ देण्यासाठी विविध राजकीय पक्ष सरसावले असताना काँग्रेसनं मात्र अल्पसंख्याकांना टार्गेट करण्यासाठी SIR केलं जात असल्याचा गंभीर आरोप केलाय। या विरोधात राज्यभरात जनआंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। दुसरीकडे SIRच्या माध्यमातून केवळ दुबार मतदारांचीच नावं वगळल्याचा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय। भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि यांच्या मोदी सरकारने SIR करताना पर्टिक्युलर अल्पसंख्याक लोकांना टार्गेट करूनच हा SIR केला असा आमचा स्पष्ट आरोप आहे। अनेक लोकांना डिलीट अशी सुद्धा भीती आहे, त्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे आणि जर असा काही प्रकार केला तर आम्ही याविरुद्ध जनआंदोलन करू आणि याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। मला काय तसं वाटत नाही, कारण मी माझ्या विधानसभेचं फार मायन्युटली अभ्यास करतो आहे। ज्यांची डबल नावं आहेत, ज्यांचं 2002चे पुरावे नाहीत किंवा ज्यांना फॉर्म दिलेले आहेत त्यांनी भरून दिलेले नाहीत, असेच लोकांची नावं ही गळण्याची शक्यता आहे। जर आपले BLA लोक जर चांगले असतील, जर जागरूक असतील, तर मला वाटते हा धोका फार वाढणार नाही आणि मला वाटते जर जागरूक लोकप्रतिनिधी हे आपापलं काम चांगल्या पद्धतीने करतात। राज्यातील विविध जिल्ह्यात अद्याप मतदारांनी SIR अर्ज भरलेले नाहीत, तरी सुद्धा राज्यातील काही जिल्ह्यात SIR मोहिमेची नेमकी स्थिती काय आहे पाहूया। ठाणे जिल्ह्यात 29 लाख लोकांनी फॉर्म जमा केला नाही, पुणे जिल्हा 29 लाख, मुंबई उपनगर 27 लाख, मुंबई शहर 10 लाख, नागपूर 14 लाख, तर नाशिकमध्ये 10 लाख नागरिकांनी अद्याप फॉर्म दिला नाही। निवडणूक आयोगानं दिलेली SIR मोहिमेची मुदत संपल्यामुळे लवकरच प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे। मात्र राज्यातील विविध जिल्ह्यात अद्याप SIR अर्ज दाखल न झाल्यानं शिंदे सेनेनंही मुदत वाढीची मागणी केली। 17 तारीख SIRची शेवटची तारीख आहे। सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे, अजून त्याला वेळ मिळावा, एक्सटेन्शन मिळावं, कारण नवीनच पद्धती असल्या कारणाने एकदमच सर्वसामान्य मतदारांना त्याची माहिती कळलेली नसल्या कारणाने थोडीशी जर मुदत झाली तर SIR मध्ये चांगल्या प्रकारे अजूनही नोंदणी। SIR मोहिमेवरून राज्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली। काँग्रेसनं केलेल्या गंभीर आरोपांमुळे आगामी काळात राज्यात SIRचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। खरं तर SIR मोहिमेनंतर देशातील विविध राज्यात लाखोंच्या संख्येनं मतदार वगळण्यात आले आणि त्याचा परिणाम त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये दिसूनही आलाय। तेव्हा जास्तीत जास्त मतदारांच्या नोंदणीसाठी आयोग SIRला मुदतवाढ देणार का? वगळलेल्या मतदारांचा फटका कुणाला बसणार? याबाबत आता चर्चा रंगू लागलेली। मुंबईहून गणेश कवडेसह पराग ढोबळे, साम TV, नागपूर।